एक नया इतिहास लिखेंगे। बिजुरी चमके बरसे मेहाय, गरज गरज मोहे अतहि डरावे, घन गरजे घन बिजुरी चमके, पपिहा पियो की टेर लगावे, कहाँ कहूँ कित जाऊँ मोरा जियरा तरसे, घन गरजे घन बिजुरी चमके. नमस्कार मित्रांनो, आज आपण भूतांच्या गाठीभेटी या कार्यक्रमाच्या अंतर्गत लोकजागर इंडिया या चॅनेलसाठी आलो आहोत. आकाशात ढग दाटून आले आहेत, पावसाचे थेंब थेंब खाली पडत आहेत. निसर्ग जिकडे तिकडे भरभरून आपल्यासाठी पावसाची बरसात करतोय आणि आमचा हा शेरा माझ्याशी गंमत करतोय. या वातावरणात आपण कोकणातल्या भूतांच्या गोष्टी पाहणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला भाग आहे कोकणातील भूते. कोकण म्हटलं की हिरव्या पाचूंचा प्रदेश, प्रदीर्घ असा समुद्रकिनारा, डोंगराळ प्रदेश, नारळा पोफळांच्या बागा, हापूस आंबा, समुद्रावर येणारी भरती आणि ओहोटी, त्या भरती आणि ओहोटीचा झालेला कोकणातल्या माणसावर परिणाम. आणि अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शेती करणारा हा कोकणी माणूस हा काटक आहे. काटक असूनही तो आपल्या संपत्तीतला वाटा जपून ठेवण्यासाठी जो आटापिटा करतो त्यासाठी तो प्रसिद्ध आहे. आणि त्यासाठी कदाचित त्याला बेरकी म्हटलं गेलं असेल. पण ह्या कोकणी माणसाच्या आयुष्यात ज्या भरती ओहोटीच्या लाटा येतात त्याचा परिणाम त्याच्या अस्थिर मानसिकतेवर झालेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात देवराया आहेत. देवराई म्हणजे देवासाठी वाहिलेली वनराई, शेती. आता कोकण हा निसर्ग समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे त्या ठिकाणच्या देवराया दाट आहे आणि देवासाठी वाहिल्यामुळे कुणालाही तिथे जायची परवानगी नसते आणि तिथल्या झाडांना तोडण्याची सुद्धा परवानगी नसते. कारण श्रद्धेने लोक त्या ठिकाणी जातात किंवा भीतीने सुद्धा जातात किंवा त्याचं नुकसान होऊ नये त्या परिसराचं, यासाठी आटापिटा करतात. अशा कोकणी माणसाच्या मनामध्ये अनेक गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत. ज्याप्रमाणे तिथला फणस हा वरून काटेरी दिसत असला तरी आतून मात्र तो अतिशय गोड असतो. नारळ वरुता कठीण परी अंतरी जीवन, असं शेख महम्मदानी म्हटलं आहे. नारळ हे तिथलं फार महत्त्वाचं एक फळ आहे आणि नुसतं फळ नाही, तिथली अर्थव्यवस्था सांभाळण्यास एक मोठं साधन आहे. तर या परिसरात मोठ्या प्रमाणात वेगवेगळी दैवत आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आणि उर्वरित भारतातसुद्धा जी दैवतं नाहीत ती कोकणात आहेत. तशीच ती दक्षिण कर्नाटकाच्या भागात आहे आणि गोव्यातसुद्धा आहे. तर अशा ह्या कर्नाटकात आणि गोव्यात आणि विशेषतः कोकणाबद्दल आपण बोलतो आहोत त्या ठिकाणी काही भूतंसुद्धा वेगळी आहेत. भूताची कल्पना कशावर आधारित आहे तर माणसाच्या मृत्यूनंतर त्याचा आत्मा भटकत राहिला, म्हणजे त्याला कुठे जावं हे कळलं नाही, तो दिशाहीन झाला की त्याचं भूत होतं. आणि त्या भूताचं मग पुढे काय होतं तर त्याला आटोक्यात कसं आणता येतं याबद्दलच्या ज्या कल्पना कोकणी माणसांनी तयार केल्या त्या कल्पनांचा परिचय आपण घेणार आहोत. इथे खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धासुद्धा आहेत आणि अंधश्रद्धा तर आहेतच आहेत. तर भूताची संकल्पना ही अंधश्रद्धेत मोडते, पण काही भूतं मात्र पूजनीय झालेली आहेत. कोकणामध्ये देवचार नावाचं जे भूत आहे ते पूजनीय आहे, कारण त्याच्या काही उपासना परंपरा आहेत. त्याची छोटी छोटी मंदिरं आहे, त्याला घुमटी म्हणतात. काही देवचार हे भयकारक आहेत. गोव्याच्या देवचाराबद्दल आपण पाहिलं होतं की त्या ठिकाणी देवचाराची भीती लोकांच्या मनात नाही आहे, त्याला राखणदार म्हणतात. पण कोकणात मात्र थोडी भीती आहे आणि भूताच्या श्रेणीमध्ये त्याचा समावेश झालेला आहे. तर ह्या कोकणात ज्या अनेक प्रकारच्या भूतांच्या
श्रेणी आहेत त्यात एक अवगत नावाचं एक भूत आहे. हे जे अवगत नावाचं भूत आहे ते विधवा स्त्री मरण पावली आणि तिचं भूतात रूपांतर झालं, त्याला अवगत म्हणतात. ते कुठं असतं तर आवळा आणि सोनचाफ्यावर नागचाफ्यावर असतं असं म्हणतात. बाळंत होताना एखाद्या स्त्रीला मृत्यू आला तर तिचं जे भूत होतं त्याला अलवंतीण म्हणतात. आसरा नावाचं एक भूत आहे. आसरा माय, आसरा माता, साती आसरा यांचं दैवतीकरण झालेलं आहे आणि भारतभर त्या पूजनीय ठरल्या आहे. पण कोकणामध्ये त्यांना भूतांच्या श्रेणीत टाकलं आहे. या आसरा ज्या आहेत त्या एखाद्या व्यक्तीला ओढून नेतात पाण्यात आणि मारून टाकतात. ते एका स्त्रीचं भूत आहे असं मानलं जातं. हे भूत कुठे असतं तर तळे, विहीर, जलाशयातील पाण्यात राहतं. दरवर्षी आसराची फळे, फुले आणि इतर वस्तू आपण अर्पण केल्या तर त्यांची पूजा केली तर मात्र त्या आसरा कोणाचं काही नुकसान करत नाही, कोणाला काही त्रास देत नाही, त्या शांत होतात आणि कोणाला पाण्यात बुडून सुद्धा मारत नाही. अशी एक लोकधारणा आहे. इतर ठिकाणी आसरांना मावलाया किंवा माऊल्या म्हणतात. आपल्याकडे लहान मूल जन्मलं की त्याला पहिल्यांदा दर्शनाला आसरा मातेच्या दर्शनाला येतात आणि बहुतेक ठिकाणी विहिरीच्या काठावर 7 खडे ठेवून त्या ठिकाणी आसरा माता पूजल्या जातात. या आसरा मातांची स्वतंत्र शिल्पस्थानं सुद्धा आहेत. वेरूळच्या लेण्यामध्ये सप्तमातृका आपण ज्याला म्हणतो त्या सप्तमातृका म्हणजे 7 आसरा आहेत. आणि इतरही ठिकाणी आपल्याला आसरा माता पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूला गणपती असतो, कधी कार्तिकेय असतो, कधी वीरभद्र असतो. आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सुद्धा 7 आसराची जी ठिकाणं आहेत त्याच्या बाजूला एक दगड असतो. 7 दगड असतात. त्याच्या बाजूला आणखी एक दगड असतो, तो असतो म्हसोबाचा. म्हसोबा हा संरक्षक मानला जातो, क्षेत्रपाळ मानला जातो आसरांचा. अशा तऱ्हेने पूजनीय ठरलेल्या आसरा कोकणात मात्र भूताच्या श्रेणीत आहेत. तर हे फार महत्त्वाचं आहे की हे भूताच्या श्रेणीत का गेल्या, त्यांना का लिहिलं गेलं. भूत होऊन भटकत असलेले काही आत्मे सज्जन असतात आणि ते कुणाला काही त्रास देत नाही. पण व्यसनाधीन व्यक्तीचं भूत झालं तर मात्र ते लोकांना त्रास देतं. आणि त्याला जे व्यसन असेल, दारू पित असेल, भांग पित असेल, दारू, सिगरेट, बिडी वगैरे वगैरे, तर त्याला सिगरेट आणि बिडी दिली की ते मात्र खुश होतं. काही भूतं अशी आहेत की ज्यांना बाजरीची भाकरी, भात, नारळ, लसणाची चटणी, तेल, फुलं, लाह्या ह्या दिल्या तर ते संतुष्ट होतात. स्त्री भूतं मात्र वेताचे फटके मारल्याशिवाय काही वटणीवर येत नाही. असा एक समज आहे काही पुरुषांचा की स्त्रियांना मारलं तर त्या आटोक्यात येतात. तोच समज भूतांच्या बाबतीत सुद्धा कायम आहे. तर तो या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर स्त्रीभूतं जी आहेत ती कुणाला लागतात त्याची एक यादी भालचंद्र आकलेकरांनी दिली आहे. भालचंद्र आकलेकर हे कोकणचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथाचे लेखक आहेत. आणि त्यांनी हे जे लेखन केलं ते अँथोवेट नावाचा एक कोकणचा अभ्यासक होता. त्यांनी फोकलोर ऑफ कोकण नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. त्याला 100-150 वर्षे झाली. त्यात घोस्ट ऑफ कोकण नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणावर आधारित भालचंद्र आकलेकरांची माहिती आहे. तर जी स्त्रीभूत आहे ती दागिन्यांनी मढलेल्या, फुलांनी नटलेल्या, फुले माळलेल्या आणि बाहेर बसलेल्या तरुण माता आणि त्यांच्या मुलांना झपाटतात अशी समजूत आहे. म्हणजे तरुणींनी नटू नये, फुलं माळू नये, बाहेर बसू नये असं कसं म्हणता येईल. निसर्ग धर्म आहे. तरुण माता म्हणजे तरुण मातांनी काहीच करायचं नाही का, त्यांच्यावर बंधनं आलेले करता अशा तऱ्हेने स्त्रीभूताची संकल्पना कोकणात प्रचलित झाली आहे. एक कालकायक नावाचं जे भूत आहे ते भूत मात्र थोडंसं आटोक्यात येणार आहे, कारण भैरवाच्या अंकित आहे. भैरव हा क्षेत्रपाळ दैवत आहे आणि ही भैरव 3 ते 4 प्रकारची आपल्याला आढळतात. शैव भैरव आहे, शंकराच्या मंदिराच्या बाहेर ज्या भैरवाच्या मूर्ती असतात त्याला शैव भैरव म्हणतात. काही शाक्त भैरव आहे, म्हणजे शक्तीपूजकांची भैरव क्षेत्रपाळ, आणि काही वैष्णव भैरव आहे. म्हणजे पंढरपूरच्या विठोबाच्या मंदिरामध्ये जो भैरव आहे तो वैष्णव भैरव आहे. अशा तऱ्हेने भैरव हे क्षेत्रपाळ दैवत असतात आणि त्यांच्या अंकित कालकायक नावाचं भूत असतं. ते कुणाला काही त्रास देत नाही, पण त्यांना तृप्त करता येतं. त्यांना खुश केलं तर ते प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा ज्या माणसाला लाभते तो 12 वर्ष आनंदी राहतो, आरोग्यदायी जीवन जगतो, पण नंतर मात्र तो नष्ट होतो. म्हणजे 12 वर्षानंतर तो जगू शकत नाही असं कोकणी माणसं मानतात.
एक गिर्हा नावाचं भूत आहे. हे कोकणात आहे तसं घाटावर आहे. घाट म्हणजे आता कोकण आणि इतर महाराष्ट्राचा प्रदेश यांना विभागणारा एक पर्वत आहे, सह्याद्री पर्वत ज्याला म्हणतो. त्याच्या ज्या रांगा आहेत त्या रांगामुळे कोकण हा खाली गेलेला प्रदेश आहे. पण वर चढताना जो भाग लागतो, भूभाग लागतो, त्याला घाट म्हणतात. विशेषतः कोकणातली माणसं पुण्यात येतात ती घाटावर येतात, कोल्हापुरात येतात ती घाटावर येतात, साताऱ्यावर येतात त्या घाटावर येतात, सांगलीत जातात त्या घाटावर येतात. हा जो पूर्ण परिसर आहे किंवा अहमदनगर जिल्ह्याचा बराच भाग कोकणाला लागून आहे. तर हा भाग जो आहे कोकणाच्या वरचा त्याला घाट म्हणतात. घाटावर गिर्हा नावाचं भूत असतं. जसं कोकणात असतं तसं इथे असतं. तर ते काय करतं, पाण्यावठ्यावर राहतं अशी समजूत आहे आणि माणसाला पाण्यात ओढून त्याची नाना प्रकारची चेष्टा करतं असं म्हणतात. आपण बरेचदा बाहेर प्रवासाला निघालो असताना, पायी चालत असताना प्रामुख्याने रस्ता चुकतो तर लोक म्हणतात चकवा लागला याला, चकव्याने बोलवलं आणि मग कुठेतरी दूर नेऊन सोडून देतो अशी ही समजूत आहे. ही अशी समजूत कोकणातसुद्धा आहे, पण त्याला तिथे मनघाल्या म्हणतात. वेगळा शब्द आहे, आपण कधी ऐकला नाही. आणि हा गावाच्या सीमांवर राहतो, म्हणजे सीमांवर कोणी आलं की त्याला बोलवतो. हा एक प्रकारचा क्षेत्रपाळच असला पाहिजे. रात्रीच्या वेळ मात्र तो वाटसरूंना भटकत ठेवतो. त्याला कोकणात मनघाल्या म्हणतात. चिंद नावाचं एक भूत आहे. आता ही नावं तुम्ही ऐकली नसतील कारण ही फक्त कोकणात आहे. हे चिंद नावाचं भूत आहे. हे घाटावरचं आहे. तसं ते महिलेच्या पोटात जन्म घेतं आणि तिच्या पोटातले सगळं अन्न खाऊन टाकतं, म्हणजे तिला काहीच मिळू देत नाही असं म्हणतात. आता एक भूत फार चांगला आहे, त्याचं नाव सुंदर आहे. चैतन्य म्हणजे उत्साह, आनंद आणि एकंदरच आपल्या आयुष्यात सुख आणणारा जो प्रकार आहे त्याला चैतन्य म्हणतो. तर त्या नावाचं भूत मात्र स्त्रियांना कामुक करतं आणि भटकवत ठेवतं. सवाष्ण स्त्री ही जर मरण पावली तर तिची जखीण होते. आता जखीण हे भयानक भूत आहे आणि ते काय करतं तर ते सुद्धा लोकांना त्रास देतं. तिचा निवास कुठे वगैरे सांगितलं आहे. तर आपल्याकडे जखीण नावाची मात्र देवता भारतात सगळीकडेच आहे. तिला डाकीण असं काही ठिकाण म्हणतात आणि बौद्ध धर्मामध्ये डाकिनी या नावाने ते प्रसिद्ध आहे. विशेषतः नेपाळमध्ये तिची पूजा होते. नेपाळमध्ये डाक नावाचा शब्द आहे. ग ला ड, त्याला काना आणि क. डाक म्हणजे ज्ञान आणि डाकिनी म्हणजे ज्ञानवान स्त्री. एखाद्या ज्ञानवान स्त्रीला बदनाम करण्याकरता डाकीन शब्द आपल्याकडे बदनाम केला गेला आहे. बालभक्षक म्हणून तिची संभावना केली गेली आहे. तशीच ही जखीण जी आहे कोकणातली ही सुद्धा बदनाम झालेली आहे. तर या ठिकाणी आणखी काही भूतांची नावं आहेत. लग्न झाल्यानंतर जो लवकर मरतो, म्हणजे ज्याला जास्त काळ संसार सुख मिळू शकत नाही, त्याला देवचार म्हणतात. देवचारावर आपण यापूर्वी 2 भाग पाहिले होते. त्या देवचाराचं दैवतीकरण हा एक भाग पाहिला होता. तर देवचार हे जे आहे भूत ते गावकुसाच्या चारी दिशेला राहतं, सगळीकडेच राहतं. कुठे आपण गेला तर तिथे तुम्हाला भेटू शकतं. विधुर माणसाला मृत्यू आला, ज्याचं बायको मरण पावली आहे आणि नंतर तो मरण पावला, तर त्याचं जे भूतात रूपांतर होतं त्याला राणगा म्हणतात. लावसाट नावाचं एक भूत आहे. ते अवगतसारखंच विधवास तिचं भूत असून ते आवळा किंवा नाक चाफ्यावर राहतं. एक भूताचा प्रकार आपल्याला माहिती आहे, त्याचा शब्द आपण ऐकलाय संबंध नावाचा. तर हे जे संबंध आहे हे 2 प्रकारचे असतात. त्याची जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार त्याच्या नात्यातल्या लोकांनी समजा त्याची इच्छा पूर्ण केली तर ते शांत होतं आणि नातलगांना मदतसुद्धा करतं. दुसऱ्या प्रकारातला एक संबंध आहे, त्याच्याबद्दल जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार जिवंतपणी लोभी आणि इच्छापूर्ती न झालेला संन्यासी जो मरतो त्याचं भूत म्हणजे संबंध आहे. संबंध झाल्यावर तो पैसेवाल्यांना संपत्तीचा उपभोग घेऊ देत नाही. ज्यांनी कधी संभोग केला नसेल अशा पुरुषाचं रूपांतर संबंधामध्ये होतं. विकृत प्रवृत्ती असलेले मनुष्य किंवा स्त्री मृत्यूनंतर सैतान म्हणतात. स्त्री बाळंत होऊन 10 दिवसाच्या आत मृत्यू पावल्यास ती हडळ बनते असं म्हणतात. हडळीला हेडळी, डाकीण, सटवी असंही म्हणतात. आता कोकणातला सर्वात भूताचा जो प्रकार लोकप्रिय आहे त्याची भीती सुद्धा आहे. लोकप्रिय का आहे? कारण तो तुम्हाला वश झाला तर तुम्ही श्रीमंत होता आणि श्रीमंत माणसंच त्याला वश करून घेऊ शकतात, कारण तो विकत घेतला जाऊ शकतो आणि हजारो रुपयांनी त्याची बोली लावली जाते. त्याचं नाव आहे वायंगी. वायंगी नावाचं भूत कोकणात अतिशय लोकप्रिय आहे. आता या भूताच्या कल्पनाच आहेत, वास्तव असं काही नसतं.
पण या वायांगीबद्दल थोडं सकारात्मक भूमिका कोकणी लोकांची आहे. त्याला त्यांनी आत्मिक शक्ती म्हटलं आहे आणि त्याला विकत घेतलं तर आपल्या इच्छा पूर्ण होतात आणि आपण श्रीमंत होऊ शकतो, आपले पैसे होऊ शकतात. दुसरा वायांगी भूताचा जो उपयोग आहे तो हा की आपल्या शत्रूंना त्रास द्यायचा असेल तर वायांगी भूत त्याला त्रास द्यायला जातं, तुम्हाला मात्र ते त्रास देत नाही. तर अशा तऱ्हेने वायांगी भूत विकत घेण्याची परंपरा कोकणात आजही आहे. त्याची किंमत खूप असल्यामुळे श्रीमंत लोकच घेऊ शकतात. अर्थात श्रीमंत लोकांना फसवण्याकरता मांत्रिकांनी तयार केलेले हे काल्पनिक भूत आहे. अशा तऱ्हेने कोकणात 17 प्रकारची भूतं आहेत. त्यात वायांगी हे जास्त लोकप्रिय आहे आणि त्याची भीती एकीकडे आहे, दुसरीकडे लोकसुद्धा ज्यांना आहे ते लोक त्याला विकत घेण्याच्या गोष्टी करतात आणि ती त्यांची मात्र फसवणूक होते. मुळात भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. आपण यापूर्वी पिशाच्य शब्दाबद्दलही माहिती पाहिली होती की पिशितम मांसम अश्नात इथे पिशाच्य, हा म्हणजे ज्यांचं अन्न मांस असते, मटण खातात, म्हणजे संडे इज मटण डे आपण म्हणतो, आज संडे आहे. तर अशा तऱ्हेने मटण खाणारे लोक जे आहेत त्यांना पिशाच्य म्हटलं आहे. आणि मराठी जी भाषा आहे त्या भाषेच्या मुळाशी पैशाची भाषा आहे. पैशाची भाषेला पिशाच्य भाषाही म्हणतात आणि भूत भाषाही म्हणतात. आपण यापूर्वी पाहिलं आहे. म्हणजे मराठी माणसं भूत आहेत आणि पिशाच्य आहेत, तेव्हा त्यांना कोणी घाबरायचं नाही. हेच या भागातून आपल्याला शिकायचं आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया. एक नया इतिहास लिखेंगे,